श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो हेरंबा. सकाळी तू प्रारंभ, आठवणी तुझी स्वरूप शोभा. वंदन भाव एखादी तसे नमन माझे हंसवाहिनी. वाग्वरदे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणे. भावार्थ खाणी द्या माझी. नमन माझे गुरुवर्या. प्रकाश रूपा तू स्वामी. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया. येणे शोधया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगी मुनी जना. सकाळ श्रोते या साधू जना. नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका. प्रार्थना शतक महादोषांचे दाहक. तो सोनिया वैकुंठ नायक. मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा. जया सागरा परिपूर्णा. परमज्योती प्रकाश गहन करतो प्रार्थना श्रवण की जय. जननी परी त्वा पाहिले. विद्या परी त्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले. पूर्ण दिसले प्रेम सुख. हे अलौकिक तरी मानावे. तरी जग हे सृजिले आगवे. जनकजनी पर स्वभावे. सहज आले अंगाशी. दीनानाथा प्रेमासाठी. भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिले अपूर्व गोष्टी बघण्यासाठी भक्तांच्या. आता पैसावे विज्ञापना. कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालून गर्भाधाना. अलौकिक रचना दाखविले. तू जण जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगज्जेठी. अपराध पोटी घाली माझी अपराधांच्या राशी. भेदून गेला गगनाशी. दयावंत ऋषिकेशी. आपल्या ब्रिजाशी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध. माता काय मानी तयाचा खेद. तेवी तो कृपाळू गोविंद. माय बाप मज लागी. उडदामाची काळे गोरे. काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे. मधुर कोठणी असतील. अराठी लागी मृदता. कोठणी असेल कृपावंता. पाषाणाशी गुळमलता. कैश्या परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी. परी तुझे पदरी पडलो काही. आता रक्षण नाना उपाय करणे तुझं उचित. समर्थाची गरीचे स्वान. त्याची सर्वे देती मन तैसा. तुझा म्हणे तो दीन. हा अपमान कवण्याचा. लक्ष्मी तुझे पायातळी. आम्ही विक्षेशी घालून जोळी. येणी तुझी ब्रिदावई. कशी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी. आम्हा फिरवेशी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी. काय तुझा पै आला. द्रौपदीशी वस्त्रनंता. देत होताशी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता. कोठणी आणली गोविंदा. मायेची करुणी द्रौपदी सती. अन्य पुरविली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या वेशला पंक्ती. तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी राही दिशा. आम्हा फिरविशी जगदीशा. कृपाळुवा परमपुरुषा. करुणा कैशी तुझ नाही. अंगीकारी या शिरोमणी. तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या जनी. आजीचे न सोडावे. समुद्र अंगीकारीला वडवान. येणे अंतरी होतसे विवळ. ऐसे असुनी सर्व काळ. अंतरी साठविला तयाने. कोरमे पृथ्वीचा घेतला भार. तेने सोडिला नाही बळीवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर. त्याचा अंगीकार पै केला. शंकरी दरिद्रे हळाहळा. तेने निळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा. भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वनिता शिंगली वैखरी. दुष्टपतीत दुराचारी. अधमाऊनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी. कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनाशी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर. अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर. व्यर्थ बळीवार जगी माझे. काम क्रोध मदमत्सर. हे शरीर त्यांचे बिदार. कामकल्पनेची थार. जूद ते केला असे. 18 बार वनस्पतींची लेखनी. समुद्र भरला वशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी. तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा. परी तू पतित पावन शारंगधरा. तू अंगीकार केली या गदाधरा. कोण दोष गणेल नीच ते रायाशी. तीस कोण म्हणेल दाशी. लोह लागता परिसाची. पूर्वस्थिती मग कैसी. गावीचे होते लेंड होळ. गंगेशी मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ. तयाशी निंद कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ. परी तुझा म्हणे तो केवळ. कन्या देऊन या कुळ. मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर. तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अवेर. समर्थेन केला पाहिजे. नाव पावरे गोविंदा. हाती घेऊन या गदा. तरी माझ्या कर्माचा चेंदा. सच्चिदानंद श्री हरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती. येथे माझे पापे किती.
कृपाळू लक्ष्मीपती बळवे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे, आता प्रार्थना ऐका कमळापती, तुझे नामी राहो माझी मती, हिची मागणी पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा, तू अनंत तुझी अनंत नामे दया माझी अति सुगमे, ती मी अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीत असे, श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंत केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगद्उद्धारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकिनी मूर्ती अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगल मंगलाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीत गुणज्ञानी जबोध रूपानी मग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सल लांछनधरा भयकृत भयनाशना गिरीधरा दुष्ट दैत्य संहार करा विरासुक करा तू एक निखिल निरंजना निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमूळ दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनोरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगत व्यापका जगद्वर्या रूपा समुद्रा करुणालया मुनिजन देयामूळ मूर्ती शेषसेना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवार्य गुणधामा पावा अम्माये समये ऐशी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला येश त्या सुखाशी पार नाही हृदय आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती वरवी तसे हे स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्य सुरेख सर अंगोळिका नखे जैसे चंद्रलेखा ओटी वसुने अपूर्व रेखा इंद्रनिळाची ये परी चनिवाळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी गुडगे मांडिया जाणूस्थळ कठी तरी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी जळाले सौन सळा कटीवरती नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदयी ती वय शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुणी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलतेची परी देई श्रीवत्सलांचना भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयाशी मुनिजनावलौकिती उभय भाऊ दंडसर नखे चंद्रा परिसते जळ शोभती दोन्ही कर कमळ तत्फलची परी मनगटी विराजती कंकणे भाऊवटी भाऊभूषणे कंटिलेले आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनिया मुखचंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंगती जीवा जैशी लावण्य ज्योती दंतपंगती जीवा जैशी लावण्य ज्योती अधरामध प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक ते जेथे पवनाशी झाले सुख गंडसईचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनेचे तेज एक वटले भरवे पंचकेश आले दोन्ही पाती आणि धरले तेजने तसे अडीचे व्यंकटा भ्रुकुटी आसने राम कर्णद्वयाचे अभिनव निळा कुंडलांच्या फाक्तिका तो सुख सोहळा अलौकिक विशाल सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुर अलौकिक मस्तकावरती शोभती मस्तके मुकुटा आणि किरीटी सभोवती झिलमिलांची दाटी त्यावरी मयूर बिच्छांची वेटी ऐसा जग जेटी देखिला ऐसा तो देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालाशी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अदक्षजा आर्षभावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध उदक वरी घालून तुझ करू मंगळस्थान पुरुषोक्ते करुण्या वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू विद्यार्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फळ तांबूळ दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणे भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कार म्हणे पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली
ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजनाला दियात. मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागाव्या. जय जयाजी श्रुती शास्त्रागमा. जय जयाजी गुणातीत परब्रह्मा. जय जयाजी दैवाशी रामा. जगद्धारा जगत गुरु. जय जयाजी पंकजाक्षा. जय जयाजी कमलाधीशा. जय जयाजी पुराण पुरुषा. व्यक्त व्यक्त सुखमूर्ती. जय जयाजी भक्त रक्षका. जय जयाजी वैकुंठ नायका. जय जयाजी जगतपालका. भक्ताशी सका तू एक. जय जयाजी निरंजना. जय जयाजी परात्पर कहना. जय जयाजी शून्यातीत निर्गुणा. परिसावी विज्ञापना. एक माझी मज लागी देई ऐसा वर. तेने पडेल घडेल परोपकार. हेची मागणे साचार. वारंवार प्रार्थी तसे. हा ग्रंथ जो पठण करी त्याशी दुःख नसावे संसारी. पठण मात्रे चराचरी. विजय जग करी जगाते. लग्नार्थी याचे हवे लग्न. धनार्थी असे व्हावे धन. पुत्रार्थी असे मनोरथ पूर्ण. पुत्र देवणी करावे. पुत्र विजयी आणि पंडित. शतायुष्य भाग्यवंत. पितृ सेवेशी अत्यंत रत. जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ. पुत्र देई भक्ता लागुनी. व्याधिष्ठांची पीडा हरण. तत्काळ की जे गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग. ग्रंथ पठणे सरावा भोग. योग अभ्यासाशी योग. पठणे माते साधावा. दरिद्र व्हावा भाग्यवंत. शत्रूचा व्हावा निष्पात. सभा विवस समस्त. ग्रंथ पठणे करुनिया. विद्यार्थ्यांशी विद्या व्हावी. युद्धी शस्त्रे न लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी. साधू म्हणून या अंती व्हावे मोक्ष साधन. ऐसे प्रार्थनेचे विजय म्हणून. एवढे मागतो वरदान. कृपानिधी गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण. देवीदासाचे दिले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन. यथार्थ जाणीचे. ग्रंथी धरोनी विश्वास. पठण करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश. क्षण एक न विसंबे. इच्छा धरुनी करील पठण. त्यांचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेचे साधन. पठण एक मंडळ. पुत्रार्थीयाने 3 मास. धनार्थीयाने 21 दिवस. कन्यार्थीयाने षड्मास. ग्रंथ आजरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग. त्याशी एक मंडळ सांग. पठणी करुणी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस. ऐसे बोलला श्री भगवंत. सासर मानी जयाचे चित्त. त्याशी अदपा सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी. त्याशी कृपा करील चक्रपाणी. वरदीला कृपा करुणी अनुभव येईल. गजेंद्रियाची आकांताशी. कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाची या भावार्थाशी. स्तंभातून प्रगटला. वज्रासाठी गोविंदा. गोवर्धन परमानंदा. उचलोनिया स्वानंद कंदा. सुखे केले त्यावेळी. वत्साचे परिभक्ताशी. मोहे पाणावे धेनु जैसी. मातेच्या स्नेहातून नेशी. त्याच परी घडलेचे. ऐसा तो माझा दातर. भक्तांशी घालीशी कृपेची पाकर. हा तयाचा निर्धार. अनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक. संतोषोनी वैकुंठ नायक. वरदितला अलौकिक. जेणे सुख सकळांशी. हा ग्रंथ लिहिता गोविंद. या वचनी न धरावा वेद. हृदयवसे परमानंद. अनुभव सिद्ध सकळांशी. या ग्रंथीचा इतिहास भावे गोविंदा विष्णुदासा. अनेक न लागती सायास. पठणे मात्र कार्यसिद्धी. पार्वती सोपदेशी कैलास नायक. पूर्णानंद प्रेम सुख. त्याचा पान क्रांती ब्रह्मादिक. मुनी सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी. त्रैलोक्य भजत ते काळी. ज्ञाती योगी आणि चंद्रमौळी. शशादी पर्वती उभा असे. देवीदास वेणवी श्रोतया चतुरा. प्रार्थना शतक पठण करा. जाव्या मोक्षाची या मंदिरा. काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे. मध्यरात्री बैसोन्या स्वस्थ चित्ती. प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. ते देह भावाशी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव. त्याचे चरणी ठेवून या भाव. वर प्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण. श्री व्यंकटेशार्पणमस्तु.